ठीक आहे. काल आपण कॉम्प्लेक्स नंबर दिलेला होता, त्याच्यावरनं आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड करतो. आज तसं नाहीये. आज तुम्हाला मी पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म देणार आणि त्याच्यावरनं कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे. ठीक आहे. आता पोलर फॉर्म जो आहे आपला तो काय आहे? पोलर फॉर्म z इज इक्वल टू r इंटू कॉस थिटा प्लस i साइन थिटा. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म तुमचा पाठ झाला असेल z इज इक्वल टू r इंटू e ची थिटा r. आता ह्याच्यात थोडक्यात e ची थिटा काय असतो म्हणून सांगितले मी. जर r कॅन्सल जरी केला तुम्ही तर e ची थिटा काय असतो? कॉस थिटा प्लस i साइन थिटा असतो. ठीक आहे. हे माहित पाहिजे. ह्याच्या पुढे r असते की ह्याच्या पुढे पण r होते. ठीक आहे. आता तुम्हाला काही व्हॅल्यू पाठ पाहिजे म्हणजे साइनचा आणि कॉसचे. हे आपण पहिल्या बेसिक लेक्चर मध्ये घेतलेला आहे. साइन 0 0, साइन 30 1/2, 30 ला रेडियन मध्ये आपण π/6 म्हणतो, बरोबर. 45 ला रेडियन मध्ये π/4 म्हणतो, 60 ला रेडियन मध्ये π/3 म्हणतो, 90 ला रेडियन मध्ये आपण π/2 म्हणतो. ठीक आहे. मग साइन 0 किती असतो? 0. 8वी 9वी 10वी झाले. साइन 30 हाफ, साइन 45 1/2, साइन 60 √3/2, साइन 91. आता ह्याच व्हॅल्यू कॉसला येताना मात्र अशा रिपीट येतात. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे इकडचा पहिला पॉइंट इकडे 0 येतो, 90 चा 0 येतो, cos 01, cos 45 cos 30 √3/2, cos 45 व्हॅल्यू 1/2, cos 60 व्हॅल्यू 1/2, cos 90 0. अगदी सेम टू सेम आहे. तसं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. आता समजा आपण राजारामपुरीमध्ये आहे. आता राजारामपुरीत आपण पहिल्या गल्लीत आहे, दुसऱ्या गल्लीत, तिसऱ्या गल्लीत, चौथ्या गल्लीत, पाचव्या गल्लीत. रिव्हर्स येताना कसं आहे ना, पाचव्या गल्लीतून चौथ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीतून पहिल्या गल्लीत. जसं रिपीट होतो ना तशाच त्या व्हॅल्यू आहेत. मधला पॉईंट सेमच होतो ना. तिसरी गल्ली, गल्ली कशी बदलणार? तिसरीच असणार ना. समजलं? त्या पद्धतीने त्या व्हॅल्यू पाठ करायचं. आता आज आपण पोलर फॉर्म, काल आपण कसं केलं, कॉम्प्लेक्स नंबर दिलता त्याच्यावर पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे आयलर फॉर्म बघितलेला होता. आज तुम्हाला एक्सपोनेन्शियल किंवा पोलर फॉर्म देणार आणि त्याच्यावर कॉम्प्लेक्स नंबर काढायला सांगणार आहे. त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाहीये. लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म. Express the following number in the form x plus y म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म तयार करायचा आहे. ठीक आहे. पहिले एक्झाम्पल लिहून घ्या. √3 into cos π/6 plus i sin π/6. आता हा तुम्हाला पोलर फॉर्म दिलाय. r cos θ plus i sin θ आहे. r cos θ plus i sin θ आहे. ह्याच्यावरून आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा आहे. z इज इक्वल टू x प्लस y किंवा a प्लस b आहे. आता तुम्ही x प्लस y देतील किंवा a प्लस b देतील. उद्देश काय आहे की कॉम्प्लेक्स नंबर तयार करणे. ठीक आहे. सोल्युशन लेट z इज इक्वल टू √3 cos π/6 प्लस i sin π/6. आता मी काय म्हणतोय का, कॉम्प्लेक्स नंबरवरनं जर पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म विचारला तर 4 किंवा 3 मार्काला विचारतो. हे एक्झाम्पल छोटेसच आहे त्यामुळे 2 मार्काला विचारते. मी काय म्हणतोय, तुम्हाला तो टेबल पाठवायचा. टेबल पाठ झाला की काही अवघड नाही. z इज इक्वल टू √3. आता π/6, आता काय काय ना π/6 डिग्री मध्ये करावं लागणार. π/6 रेडियन कसं असणार? π/6 × 100. अँगल इन मेजरमेंट मध्ये बघितले आपण. π/6 × 100 म्हणजे किती? 180/5, पाय कॅन्सल 30 डिग्री. आणि इथं सांगितलंय तुम्ही π/6 म्हणजे 30 डिग्री. तुम्ही कन्वर्ट करून बघा. मग इथं cos 30 डिग्री येणार प्लस i sin 30 डिग्री. आता 30 डिग्रीच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे कॉसच्या आणि साइनच्या. हा cos 30 डिग्री किती असतो? sin 30 डिग्री. cos 30 डिग्री √3/2 आणि sin 30 डिग्री 1/2. हे तुम्हाला पाठ पाहिजे म्हणून मी हा टेबल दिलेला आहे. cos 30 डिग्री √3/2 आणि sin 30 डिग्री 1/2. ठीक आहे. √3/2 प्लस i sin 30 किती असतो? 1/2. अजून कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला नाही. कॉम्प्लेक्स फॉर्मला x प्लस y आहे किंवा a प्लस b i मध्ये असतो. तो फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. जे √3 ना √3 3/2 आणि √3 ना
रूट 3 by 2i by रूट 3 by 2 इथं रूट 3 म्हणलं तर रूट 3 by 2i which is required complex किंवा which is required form of a plus b आहे. झालं दोन नात्याला विचारतात हा फॉर्म आणायचा होता a plus b आहे किंवा x plus y. आता तुम्ही म्हणाल यात काय फक्त तुम्हाला हा टेबल तेवढा पाठ करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या व्हॅल्यू वापरून मल्टिप्लिकेशन आत करून कॉम्प्लेक्स नंबर आणू शकता. पण हे आपण बरोबर आहे का चूक आहे हे कसं करणार पेपरला तुम्हाला यासाठी एक तुम्हाला टेक्निक सांगतो. इथं r ची व्हॅल्यू किती आहे? इथं r नाही म्हणजे डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर मिळाला. ठीक आहे r इथपर्यंतच आहे. r ची व्हॅल्यू किती आहे? रूट 3. मग आपल्या कॉम्प्लेक्स नंबर काय आपला 3/2 प्लस रूट 3/2 r म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे? 3/2. b ची व्हॅल्यू किती आहे? रूट 3/2. r काय असतो माहिती आहे तुम्हाला? रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. मग ह्याचे स्क्वेअर करून घ्या म्हणजे 3/2 चा स्क्वेअर प्लस रूट 3/2 चा स्क्वेअर. 3/2 चा स्क्वेअर किती येणार? 9/4. रूट 3 चा स्क्वेअर 3/4. डिनोमिनेटर सेम आहे. वरच्यांची ऍडिंग 9 प्लस 3 12/4 रूट 3 बरोबर आहे. r ची व्हॅल्यू बरोबर येते म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर बरोबर आहे. एकदम सोपा आहे. आलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मधून a आणि b काढायचे. r ची व्हॅल्यू चेक करायची a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर किती आहे? रूट 3. r ची व्हॅल्यू रूट 3. तर फॉर्म मध्ये कसं असते r cos थीटा प्लस y sin थीटा म्हणजे आपण आणलेला जो फॉर्म आहे कॉम्प्लेक्स फॉर्म तो बरोबर आहे. हे लिहून घे. एवढंच एक्झाम्पल आहे. 2 मार्काला विचारतात. फक्त प्रोसिजर काय आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तुम्हाला पोलर फॉर्म दिलं तर त्याच्यावर कॉम्प्लेक्स फॉर्म दिलेला आहे. लिहून घ्या. ठीक आहे. थोडंसं वेगळं घेऊया आपण. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर ऑफ द फॉर्म x प्लस आय वाय x प्लस वाय आय किंवा a प्लस बी आय. नेक्स्ट एक्झाम्पल 2 cos pi by 4 प्लस i sin pi by 4 असं दिलेलं आहे. cos pi by 4 प्लस i sin pi by 4 हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग कसं करणार हा सांगा. अगदी तसंच गिवन 2 cos pi by 4 प्लस i sin pi by 4 is equal to 2. आता cos pi by 4 म्हणजे किती हे आपण करायला म्हणजे 45 प्लस i sin 45 आणि cos आणि sin 45 किती असतो? 1/2 व्हॅल्यू पार्ट पाहिजे म्हणून सांगितले. व्हॅल्यू जर पार्ट असतील तरच तुम्ही पुढे सुरू शकताय. 2 ना 2/2 प्लस 2/2i हा 2 स्प्लिट करू शकता. रूट 2 इंटू रूट 2/2 2 रूट 2 इंटू रूट 2/2 रूट 2 कॅन्सल रूट 2 कॅन्सल रूट 2 प्लस रूट 2 आहे z इज इक्वल टू रूट 2 प्लस रूट 2i. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? आहे. विच इज रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स नंबर. 2 मार्काला विचारतात विच इज रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स फॉर्म. a प्लस b आहे किंवा x प्लस y आहे. ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर झाला. मग आपलं एक्झाम्पल बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी आपण z बरोबर काय घेणार? फक्त चेक करण्यासाठी रूट 2 प्लस रूट 2 a बरोबर रूट 2 आणि b बरोबर रूट 2 बरोबर आहे. r बरोबर काय असणार? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर देन रूट 2 चा स्क्वेअर प्लस रूट 2 चा स्क्वेअर is equal to 2 plus 2 r is 4. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? बरोबर आहे. आपण चेक करायचं असेल तर तसं तुम्ही चेक करू शकता. काही प्रॉब्लेम्स नाही आहे. नेक्स्ट असंच आपण घेऊया एक नेक्स्ट एक्झाम्पल्स. लिहून घ्या. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म्स x प्लस आय वाय. खालील कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. खालील कॉम्प्लेक्स नंबर कशामध्ये लिहायचा आहे? x प्लस आय वाय मध्ये लिहायचा आहे. लिहून घ्या. cos pi by 2 प्लस i sin pi
कॉस पॉवर बाय 2 प्लस आय साइन पॉवर बाय 2. आता ह्याला पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय, पण एक गोष्ट लक्षात आली तुमच्या, नाही ह्याच्या पुढं आर दिलेलं नाहीये. याचा अर्थ आर किती आहे? 1 आहे. काय म्हणजे की 1 मार्काचे एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कॉस पॉवर बाय 2 प्लस आय साइन पॉवर बाय 2. इथं नसतं म्हणजे 1 असणार. झाडच पडलं दररोज झेडच पडलं. आता पॉवर बाय 2 मध्ये रॅडियन मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, पॉवर बाय 2 किती आहे रॅडियन मध्ये? 90 डिग्री. पॉवर बाय 2 म्हणजे 90 डिग्री. कॉस 90 डिग्री प्लस आय साइन 90 डिग्री. ओके, आता कॉस 90 डिग्री किती असतो मला बघून सांगा मला टेबल मध्ये. हे पार्टच करायचंय तुम्ही. दादा कॉस 90 डिग्री 0 आणि साइन 90 डिग्री 1. हे पार्टच करावं लागणार आहे मला. 0 प्लस आय साइन 90 डिग्री 1. झेड काय आला? 0 प्लस आय म्हणजे झेड काय आला? आय म्हणजे 0 प्लस आय म्हणजे आय, which is required form आपल्याला x plus i y सांगितलं, त्याच्यामुळे असंच ठेवा. ओके, which is required form x plus y किंवा a plus b आहे. आता हा आपला r1 येतो बघा. इथं a ची व्हॅल्यू किती झाली हो? z is equal to 0 plus i बरोबर a ची व्हॅल्यू 0 झाली आणि b ची व्हॅल्यू 1 झाली. आणि r is equal to root of a square plus b square, then r is equal to root of 0 square plus 1 square, r is equal to 1 and 1. म्हणजे बरोबर आहे. आपण दिलेले आन्सर बरोबर आहे की चेक करण्यासाठी a आणि b ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरून आपण सॉल्व्ह करायचं आहे. बाकीचं काहीही प्रॉब्लेम्स नाही. समजलं? तुम्हाला व्हॅल्यू फक्त काय पाहिजे? पाठ पाहिजे, लिहून घ्यायचं पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया. थोडस वेगळं दिलं. Express the following complex number. Root 3 into cos pi by 3 plus I sin pi by 3. pi by 3. आता याच्यावरनं आपल्याला x plus iy फॉर्म पुटअप करायचा आहे, नंतर सोडवायचा आहे. इकडे लक्ष द्या. सोपा आहे. z is equal to root 3 cos pi by 3 plus I sin pi by 3. pi by 3 म्हणजे किती डिग्री आहे? 60 cos 60 plus I sin 60. 60 ची व्हॅल्यू किती असते? cos 60 1/2 करेक्ट आणि I sin 60 म्हणजे √3/2. √3 ला आपण √3/2 प्लस √3/2 I हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. संपला. आता तुम्ही चेक करू शकता h व्हॅल्यू √3 त्या √3 मगाशी आपण चेक करून बघितलेले. r is equal to root of a square plus b square, then √3/2 चा square plus 3/2 चा square, then 3/4 plus 9/4 is equal to 12/4 is equal to 3. बरोबर, √3 ची व्हॅल्यू 3 म्हणजे तुम्हाला which is फॉर्म काढायचा होता, कॉम्प्लेक्स फॉर्म काढायचा, which is required form of x plus y. मी तुम्हाला काय सांगितलं, 2 मार्काला हमखास हे एक्झाम्पल विचारतात. तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा आणि साइन आणि कॉसचे एक्झाम्पल्स तुम्ही पाठ करायचे, मग तुम्हाला काही अवघड जाणार नाही. नेक्स्ट हे पुस्तक. आता तुम्ही पोलर फॉर्म वरून कॉम्प्लेक्स नंबर काढता. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर्स फॉर्म देऊन सुद्धा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर काढू शकता. मी काय म्हणते लक्ष दिलं, एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा आयलर्स फॉर्म देऊन सुद्धा तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करू शकता. कसं लिहून
express the following numbers in the form x plus yi. Express the following number in the form x plus yi. लिहून घ्या e ची पॉवर 3 e ची पॉवर 3 ह्याच्यावर आता मी वेगळे एक्झाम्पल चालू केलेले आहे. मगाच मी पोलर वरनं कॉम्प्लेक्स काढत होता, आता एक्सपोनेन्शियल किंवा आयलर फॉर्म वरनं आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर काढायचा आहे. आता सोल्युशन त्याला झेड आहे, झेड इक्वल टू e ची पाय 3 आता इथं दिलेलं नाहीये म्हणजे 1 आहे, तर e ची पाय 3 तर फॉर्म असताना आपल्याला r e ची थीटा आहे असा r e ची थीटा r दिलेला नाहीये, याचा अर्थ r किती आहे 1 आहे. नाही कॉम्प्लेक्स फॉर्म बट हा तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर इट्स कॉम्प्लेक्स फॉर्म इज ह्याचा पोलर फॉर्म काय आहे z इज इक्वल टू r. पोलर फॉर्म काय आपला r cos थीटा प्लस i sin थीटा, r बाहेर असतो. ठीक आहे, r बरोबर 1 cos थीटा, थीटा किती येईल तुमचा पाय बाय 3i प्लस i sin पाय बाय. हे लक्षात आलं. e थीटा i मी काय सांगितले, cos थीटा कॉसला द्यायचा आणि साइनला द्यायचा आणि i खाली घ्यायचा. तसं इथं r तसंच ठेवलाय, थीटा कॉसला आणि साइनला दिलाय आणि i तसंच ठेवलाय. म्हणजे e i थीटा हा पार्ट पाहिजे ना, e थीटा i, थीटा कॉसला द्यायचा प्लस साइनला द्यायचा आणि जो हा i आहे तो इंटू येणार साइनला. e थीटा i इथे दिले कॉस थीटा प्लस, हिला r असले की इंटू r असतंय, इथं r 1च आहे तर मी 1च ठेवलेला आहे. आणि थीटा खाली दिला, थीटा म्हणजे इथे किती आहे पाय बाय 3 आहे, तो खाली दिलाय पाय बाय 3 आणि ह्याला पण पाय बाय 3. मग 1 cos पाय बाय 3 किती असते, पाय बाय 3 म्हणजे 60, cos 60 प्लस i sin 60 किती असते cos 60 बघा 1 cos 60 1 by 2 प्लस रूट 3 by 2 i म्हणजे z इज इक्वल टू 1 by 2 प्लस 3 by 2 i. आणि हे आपल्या बरोबर आहे चेक करण्यासाठी a ची व्हॅल्यू 1 by 2 आणि b ची व्हॅल्यू 3 by 2 याचा स्क्वेअर केलं r1 याला पाहिजे r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, r इज इक्वल टू रूट ऑफ 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4 रूट 3 by 2 चा स्क्वेअर 3 by 4 देन 4 by 4 इज इक्वल टू 1 म्हणजे बरोबर आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर. फक्त काय करायचं तुम्हाला आयलर फॉर्म जो आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याच्यावर आपण पोलर फॉर्म करायचं, पोलर फॉर्म वरून कॉम्प्लेक्स नंबर ऑटोमॅटिक येतो. समजलं. आणखीन एक देतो तुम्हाला, बघा कसं वाटतंय. लिहूया एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म x plus iy 2e ची पॉवर 2i 2e ची पॉवर 2i. आता असंच 1-2 मिनिटं लक्ष द्या, एकदम सोपं आहे. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा, e ची थीटा आहे cos थीटा प्लस sin थीटा i, एकदम सोपा आहे. इकडे बघा z इज इक्वल टू 2 e ची पॉवर 2i. ओके, म्हणजे इट्स पोलर फॉर्म. त्याचा पोलर फॉर्म काय आहे, z इज इक्वल टू r म्हणजे 2 cos थीटा, थीटा किती आहे आपला पॉवर 2 प्लस sin पॉवर 2. कारण e ची थीटा आहे, मी तुम्हाला काय सांगितलं cos थीटा प्लस i sin थीटा, हा i खाली घेतलेला आहे. आणि sin पॉवर 2 ची z इज इक्वल टू 2 cos पॉवर 2 के cos 90 प्लस i sin 90. cos 90 ची व्हॅल्यू किती असते 0 प्लस i into 1, then z is equal to 2i, then 0 plus 2i, which is form of x plus y. हा x plus y चा फॉर्म झालेला आहे, संपला विषय. तुम्ही सोडवू शकता, लिहून घ्या, काही अवघड नाही. फक्त e थीटा cos थीटा प्लस i sin थीटा असतो, cos थीटा प्लस i sin आणि r बाहेरच ठेवायचा, नंतर मल्टिप्लाय करा, तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मिळतो. लिहून घ्या. एक तुम्हाला होमवर्कला देतो मी आणि एक इथं देतो.
ठीक आहे. होमवर्कला लिहून घ्या z इज इक्वल टू √2 e ची पॉवर 4i. होमवर्कला लिहून घ्या √2 इंटू e ची पॉवर 4i. होमवर्कला ठरवायचं आहे. नेक्स्ट इथं देतो आता लिहा z इज इक्वल टू √3 e ची पाय बाय 6 e ची पाय बाय 6i. e ची पाय बाय 6i. एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे आणि पोलर फॉर्म काढायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या. गिवन z इज इक्वल टू √3 e ची पाय बाय 6i. ओके, z इज इक्वल टू इट्स पोलर फॉर्म. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, त्याच्यावर पोलर फॉर्म आहे म्हणजे आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म करता येतो. √3 cos थीटा म्हणजे cos पाय बाय 6 प्लस i sin पाय बाय 6. cos थीटा प्लस i sin थीटा. e थीटा इज इक्वल टू cos थीटा प्लस i sin थीटा. बरोबर. आणि r आहे तसंच ठेवलेलं आहे. z इज इक्वल टू √3 cos 30 डिग्री पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही, ते कन्वर्ट करून बघायचं. cos 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? cos 30 डिग्री √3/2 i sin 30 डिग्री 1/2 √3 ना गुणा √3 3/2 प्लस √3/2 i. फिनिश. तुम्ही सोडून बघा √3. काही प्रॉब्लेम नाही. जेट इज r इज इक्वल टू √a² प्लस b² तुम्ही करून बघा. तुमचा r किती येतो? √3 येतो. बघा करून साईडला काय प्रॉब्लेम आहे? a² प्लस b² 3/2 प्लस √3/2 चा स्क्वेअर 3/2 चा स्क्वेअर 9/4 3/4 12/4 म्हणजे सीधे √3. तर तुम्ही सोडवून बघू शकता. हे एकदम सोपं होतं. कालच्या एक्झामपेक्षा आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म वरनं कॉम्प्लेक्स नंबर आणायचा होता. x प्लस y फॉर्म आणायचा. ठीक आहे. आता नवीन पॉईंट आहे तो पुढच्या वेळी आपण सुरू करूया. इथपर्यंत लिहून घ्या. काही शंका असतील तर पर्सनल व्हॉट्सअपवर विचारा किंवा फोन करू शकताय. काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित लिहून घेऊन सोडवा. काही शंका असतील विचारा. हेच एक्झाम्पल आपण रिपीट सोडून द्या. काय प्रॉब्लेम.